गुड मॉर्निंग स्टुडंट. आता आपला स्केलर अँड व्हेक्टर टॉपिक मी चालू केला आहे. त्याचं एक लेक्चर ऑलरेडी झालं आहे. आपण व्हेक्टर, स्केलर आणि व्हेक्टरमधला डिफरन्स, ग्राफिकल अँड सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर हे स्टडी केलं आहे. आज आपल्याला स्टडी करायचं आहे टाईप्स ऑफ व्हेक्टर. ओके, सो पहिली टाईप आहे पॅरलल व्हेक्टर. पॅरलल व्हेक्टर. आता लक्ष द्या, हे दोन व्हेक्टर आहे. व्हेक्टर ए हा व्हेक्टर बी, किंवा हा व्हेक्टर ए हा व्हेक्टर बी. आता पॅरलल म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर असं येतं, पण हे देखील पॅरललच आहे. हे मी एका लाईनवर जे व्हेक्टर काढलेत हे व्हेक्टर देखील पॅरललच आहे, कारण या दोन व्हेक्टरमधला अँगल 0 आहे. ह्या दोन व्हेक्टरमधला पण अँगल 0 आहे. लक्षात आलं? सो पॅरलल याचा अर्थ एकाखाली एक लिहिणं असा नाही. हे असं जरी लिहिलं तरी चालतं, याला देखील पॅरललच म्हणतात. व्हेक्टर बीला जर प्रोजेक्ट करून खाली घेतलं तर ते पुन्हा असं होईल. मग हे दोन व्हेक्टर पॅरलल आहेत. पॅरलल होण्यासाठी, पॅरलल व्हेक्टर आणण्यासाठी कंडिशन असते दोन व्हेक्टरमधला अँगल किती पाहिजे? 0 डिग्री. सो पॅरलल व्हेक्टरला डिफाईन करतात, वेन अँगल बिटवीन टू व्हेक्टर इज 0 डिग्री देन टू व्हेक्टर्स आर कॉल्ड ॲज पॅरलल व्हेक्टर. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? बघा, 10 पर्यंत तुम्ही पॅरलल लाईन ड्रॉ करायचं, त्या अशा एकाखाली एक ड्रॉ करत होत्या. आता मी तुम्हाला असं करून दाखवलं. हे दोन व्हेक्टर मी एकाच लाईनवर ड्रॉ केले, यांना देखील पॅरलल व्हेक्टरच म्हणतात, कारण ह्यांच्यातला अँगल 0 आहे. दोन व्हेक्टरमधला अँगल जर 0 असेल तर अशा व्हेक्टरना म्हणायचं पॅरलल व्हेक्टर. वेन अँगल बिटवीन टू व्हेक्टर इज 0 सच व्हेक्टर्स आर कॉल्ड ॲज पॅरलल व्हेक्टर. सेकंड, अँटी पॅरलल व्हेक्टर. अँटी पॅरलल व्हेक्टर. आता बघा, हा व्हेक्टर ए, हा व्हेक्टर बी, किंवा हा व्हेक्टर ए हा व्हेक्टर बी. आता या केसमध्ये बघा, ह्या दोन व्हेक्टरच्या डिरेक्शन अपोजिट आहेत. इथे पण बघा, ह्या दोन व्हेक्टरच्या डिरेक्शन अपोजिट आहेत, म्हणजे ह्यांच्यामध्ये अँगल किती आला? 180 डिग्री आला. इफ अँगल बिटवीन टू व्हेक्टर इज 180 डिग्री देन सच व्हेक्टर्स आर कॉल्ड ॲज अँटी पॅरलल व्हेक्टर. वेन अँगल बिटवीन टू व्हेक्टर इज 180 डिग्री such vectors are called as anti-parallel vector. थर्ड टाइप आहे परपेंडिक्युलर व्हेक्टर. परपेंडिक्युलर व्हेक्टरला दुसरा शब्द यूज करतात रेक्टँग्युलर व्हेक्टर और ऑर्थोगोनल व्हेक्टर. परपेंडिक्युलर व्हेक्टर त्यांनाच म्हणतात ऑर्थोगोनल व्हेक्टर किंवा रेक्टँग्युलर व्हेक्टर. when angle between two vector is 90 degree, for example हा वेक्टर ए, हा वेक्टर बी, ह्यांच्यातला अँगल 90 डिग्री आहे. सो व्हेन अँगल बिटवीन टू वेक्टर इज 90 डिग्री देन टू वेक्टर्स आर कॉल्ड ॲज परपेंडिक्युलर व्हेक्टर, ऑर्थोगोनल व्हेक्टर और रेक्टँग्युलर व्हेक्टर. क्लिअर झालं? व्हेन अँगल बिटवीन टू वेक्टर इज 90 डिग्री देन two vectors are called as orthogonal vector, perpendicular vector or rectangular vector. Fourth, oblique vector. आता हे दोन वेक्टर बघा, हा वेक्टर ए, हा वेक्टर बी. ह्या दोन वेक्टर मधला अँगल आहे तो अदर देन 0, 180 आणि 90 डिग्री आहे. when angle between two vector is other than 0, 180 and 90 degree such vectors are called as oblique vector. दोन वेक्टरमध्ये सपोज करा अँगल 30 डिग्री आहे, दोन वेक्टरमधला अँगल सपोज करा 60 डिग्री आहे, तर अशा वेक्टरना म्हणायचं ऑब्लिक वेक्टर. when angle between two vector is other than 0, 180 and 90 degree then such vectors are called as oblique vector. दोन व्हेक्टरमधला अँगल अदर दॅन 0,
90 180 डिग्री असेल तर त्या वेक्टरला म्हणायचं ऑब्लिक वेक्टर. ओके. फिफ्थ, इक्वल वेक्टर. आता नीट लक्ष द्या, मी हे दोन वेक्टर ड्रॉ केले. आता वेक्टरचं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन स्टडी केलंय. वेक्टरला ग्राफिकली रिप्रेझेंट करताना आपण रिप्रेझेंट करतो बाय ड्रॉइंग अ स्ट्रेट लाईन कॅरिंग ॲरो ॲट इट्स टिप. त्या लाईनची लेंथ म्हणजे वेक्टरची मॅग्निट्यूड आणि ॲरो हेड म्हणजे त्या वेक्टरची डिरेक्शन. आता इथे मी जे दोन वेक्टर ड्रॉ केले त्या दोघांच्या लाईनची लेंथ सेम आहे आणि दोघांचे ॲरो हेड देखील सेम डिरेक्शनला आलं आहे. याचा अर्थ हे दोन वेक्टर आहेत, त्यांच्या मॅग्निट्यूड सेम आहे आणि डिरेक्शन देखील सेम आहे. मग अशा वेक्टरना म्हणायचं इक्वल वेक्टर. टू वेक्टर हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर कॉल्ड ॲज इक्वल वेक्टर्स. टू वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर कॉल्ड ॲज इक्वल वेक्टर्स. ओके. पुढचा आहे अनइक्वल वेक्टर. आता हे दोन वेक्टर आहेत. ओके. ह्या दोन वेक्टर किंवा हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर. आता पहिली केस बघा, दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड अनइक्वल आहे पण डिरेक्शन सेम आहे. सेकंड केसमध्ये दोन वेक्टर आहेत, त्यांचे मॅग्निट्यूड अनइक्वल आहेत आणि डिरेक्शन पण अनइक्वल आहे, डिरेक्शन पण अपोजिट आहे. अशा वेक्टरला म्हणायचं अनइक्वल वेक्टर. टू वेक्टर्स हॅविंग सेम डिरेक्शन बट डिफरंट मॅग्निट्यूड किंवा टू वेक्टर्स हॅविंग डिफरंट डिरेक्शन डिफरंट मॅग्निट्यूड आर कॉल्ड ॲज अनइक्वल वेक्टर. क्लिअर झालं. ही वेक्टरची पुढची टाईप अनइक्वल वेक्टर. 7, निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर. आता मी हे वेक्टर ड्रॉ करतो. हा वेक्टर आहे, हा वेक्टर बी. डायग्राम बघितल्या लक्षात येतं आहे दोन वेक्टर आहेत, त्यांची मॅग्निट्यूड सेम आहे पण त्यांच्या डिरेक्शन कशा आहेत, अपोजिट आहेत. अशा वेक्टरना म्हणायचं निगेटिव्ह वेक्टर. अ वेक्टर हॅविंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डिरेक्शन ॲज दॅट ऑफ फर्स्ट वेक्टर इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह वेक्टर ऑफ फर्स्ट वेक्टर. मग निगेटिव्ह वेक्टर बी हा एचा निगेटिव्ह वेक्टर आहे. बी हा एचा निगेटिव्ह वेक्टर आहे आणि त्याला लिहायचं कसं, मायनस वेक्टर बी. या केसमध्ये बघा दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूड सेम आहेत, फक्त डिरेक्शन कसे आहेत, अपोजिट आहेत. टू वेक्टर, अ वेक्टर हॅविंग सेम डिरेक्शन ॲज दॅट ऑफ पॅरेंट वेक्टर बट अपोजिट डिरेक्शन इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह वेक्टर. लक्षात आलं. वेक्टरचे आपण टाईप स्टडी करतोय. मी अनइक्वल वेक्टर सांगितलं, आता मी सांगितलं निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर ड्रॉ करताना दोन वेक्टरची मॅग्निट्यूड सेम असेल पण त्यांच्या डिरेक्शन मात्र एक्झॅक्टली रिव्हर्स असतील, एक्झॅक्टली अपोजिट असतील. मग असं असेल तर सेकंड वेक्टर हा पहिल्या वेक्टरचा काय असतो, निगेटिव्ह वेक्टर असतो. अ वेक्टर हॅविंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डिरेक्शन ॲज दॅट ऑफ फर्स्ट वेक्टर देन सेकंड वेक्टर इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह वेक्टर ऑफ फर्स्ट वेक्टर. क्लिअर झालं. देन कोलिनियर वेक्टर. ओके. आता हे दोन वेक्टर बघा, वेक्टर ए, वेक्टर बी किंवा वेक्टर ए हा झाला वेक्टर बी किंवा असं जरी केलं तरी चालेल. वेक्टर ए, वेक्टर बी. पहिला डायग्राम बघा. या केसमध्ये दोन वेक्टरची डिरेक्शन सेम आहे, या केसमध्ये दोन वेक्टरची डिरेक्शन अपोजिट आहे. ह्या दोन्ही केसमध्ये दोन वेक्टरची डिरेक्शन अपोजिट आहे पण दोन्ही वेक्टर एका लाईनवर आलेत, बरोबर आहे. दे आर ॲक्टिंग अलॉंग सेम लाईन, त्यांची लाईन ऑफ ॲक्शन सेम आहे. अशा वेक्टरना म्हणतात कोलिनियर वेक्टर. टू वेक्टर्स or two or more vector acting along same line are called as collinear vector.
कोलिनियर वेक्टर म्हणण्यासाठी कंडिशन असते ते दोन वेक्टर मस्ट बी ॲक्ट अलॉंग सेम लाईन. बरोबर आहे. त्यांच्या डिरेक्शन सेम असू देत किंवा अपोजिट असू देत, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते दोन वेक्टर कसे पाहिजेत? दे मस्ट बी ॲक्ट अलॉंग सेम लाईन. सच वेक्टर्स आर कॉल्ड ॲज कोलिनियर वेक्टर. टू वेक्टर्स ॲक्टिंग अलॉंग सेम लाईन आर कॉल्ड ॲज कोलिनियर वेक्टर. लक्षात आलं? आता हा वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट आहे, याला इनिशियल पॉईंट म्हणतात. तर ॲरो हेड असतं याला टर्मिनस पॉईंट म्हणतात. मग आता हे दोन वेक्टर बघा. पुढची टाईप को टर्मिनस वेक्टर. आता हे वेक्टर बघा, ह्या वेक्टरचा एंड पॉईंट सेम आहे. बरोबर आहे. हे वेक्टर आहेत, ह्यांचा एंड पॉईंट सेम आहे. अशा वेक्टरना म्हणायचं को टर्मिनस वेक्टर. वेक्टर हॅव्हिंग कॉमन एंड पॉईंट, वेक्टर हॅव्हिंग कॉमन टर्मिनस पॉईंट आर कॉल्ड ॲज को टर्मिनस वेक्टर. दोन वेक्टर ज्यांचा, दोन किंवा जास्त वेक्टर ज्यांचा कॉमन पॉईंट, ज्यांचा एंड पॉईंट कॉमन आहे, ज्यांचा एंड पॉईंट किंवा टर्मिनस पॉईंट कॉमन आहे, अशा वेक्टरना म्हणायचं को टर्मिनस वेक्टर. पुढचा पॉईंट आहे को इनिशियल वेक्टर. आता हे वेक्टर बघा, वेक्टर ए, हा वेक्टर बी, हा वेक्टर सी. आता या केसमध्ये बघा, वेक्टर आहेत, त्यांच्या मॅग्निट्यूड डिफरंट आहेत, डिरेक्शन देखील डिफरंट आहेत. पण कॉमन फॅक्ट आहे ही की त्यांचा एंड पॉईंट, त्यांचा स्टार्टिंग पॉईंट कॉमन आहे. हे सगळे वेक्टर जे मी ड्रॉ केलेत, ह्या सगळ्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे. अशा वेक्टरना म्हणायचं को इनिशियल वेक्टर. टू ऑर मोर वेक्टर हॅव्हिंग सेम इनिशियल पॉईंट आर कॉल्ड ॲज को इनिशियल वेक्टर. दोघातला डिफरन्स लक्षात आला. को टर्मिनस आणि को इनिशियल मधला फरक लक्षात आला. को टर्मिनस वेक्टर असतील तर त्यांचा एंड पॉईंट कॉमन असेल. को इनिशियल वेक्टर असतील तर त्यांचा स्टार्टिंग पॉईंट, इनिशियल पॉईंट कॉमन असेल. तर हे झालं को टर्मिनस वेक्टर, हे झाले को इनिशियल वेक्टर. क्लिअर झालं? ओके. पुढचा पॉईंट आहे, पुढची वेक्टरची टाईप आहे को प्लेनर वेक्टर. आता लक्ष द्या, हे प्लेन आहे, ह्या प्लेनमध्ये मी हे वेक्टर ड्रॉ केलेत. हे वेक्टर आहेत, ह्या वेक्टरच्या मॅग्निट्यूड अनइक्वल आहेत, त्यांच्या डिरेक्शन डिफरंट आहेत, पण सगळे एकाच प्लेनमध्ये आहेत. नंबर ऑफ वेक्टर लाईज इन सेम प्लेन आर कॉल्ड ॲज को प्लेनर वेक्टर. नंबर ऑफ वेक्टर लाईज इन सेम प्लेन आर कॉल्ड ॲज को प्लेनर वेक्टर. कळलं? आपण काय काय स्टडी केलं बघा. को इनिशियल वेक्टर, को टर्मिनस वेक्टर, को लिनियर वेक्टर, को प्लेनर वेक्टर. को इनिशियल याचा अर्थ इनिशियल पॉईंट सेम, को टर्मिनस याचा अर्थ एंड पॉईंट सेम, को लिनियर याचा अर्थ दोन किंवा जास्त वेक्टर दे आर ॲक्टिंग अलॉंग सेम लाईन, देअर लाईन ऑफ ॲक्शन इज सेम. अशी त्या वेक्टरला म्हणतात को इनिशियल वेक्टर. को प्लेनर वेक्टर याचा अर्थ नंबर ऑफ वेक्टर्स लाईज इन सेम प्लेन आर कॉल्ड ॲज को प्लेनर वेक्टर. क्लिअर झालं? मग आता वेक्टरची पुढची टाईप आपल्याला स्टडी करायची जी खूप इम्पॉर्टंट आहे आणि 11th आणि 12th खूप सारे डेरिव्हेशन्स आहेत ज्याच्यामध्ये ती लागणार आहे. तर ती म्हणजे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर, युनिट याचा अर्थ वन, युनिट याचा अर्थ वन. आता बघा, हा पॅरेंट वेक्टर आहे, दिस इज वेक्टर ए. हा पॅरेंट वेक्टर आहे. आता पॅरेंट वेक्टरच्या सेम डिरेक्शनला वन मॅग्निट्यूड असणारा एक वेक्टर मी ड्रॉ केला. पॅरेंट वेक्टरच्या सेम डिरेक्शनला वन मॅग्निट्यूड असणारा मी एक वेक्टर ड्रॉ केला, तर याला म्हणायचं युनिट वेक्टर ऑफ पॅरेंट वेक्टर.
अ व्हेक्टर हॅविंग मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1 अँड डिरेक्शन सेम ॲज दॅट ऑफ पॅरेंट व्हेक्टर इज कॉल्ड ॲज युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टरला कायम डिनोट करतात बाय ड्रॉइंग अ कॅप. ओके, व्हेक्टर ए आपण असं लिहितो, ए काढून त्याच्या डोक्यावर ॲरो. तर युनिट व्हेक्टरला कसं लिहायचं, ए काढून त्याच्या डोक्यावर कॅप. लक्षात आलं. युनिट व्हेक्टर असा काढला तरी चालतो. हा व्हेक्टर ए, हे झालं ए कॅप. ओके, सो व्हेक्टर हॅविंग मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1 अँड डिरेक्शन सेम ॲज दॅट ऑफ पॅरेंट व्हेक्टर इज कॉल्ड ॲज युनिट व्हेक्टर ऑफ पॅरेंट व्हेक्टर. लक्षात आलं. तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालेल. हा व्हेक्टर ए, हा त्याचा युनिट व्हेक्टर ए कॅप. व्हेक्टर ए पॅरेंट व्हेक्टरचा जरी कॅपिटल ए असेल, तुम्ही युनिट व्हेक्टरला स्मॉल ए लिहिलं तरी चालू शकतं. मग तुम्ही असं लिहा, असं लिहा किंवा असं लिहा, सगळ्यांचे मिनिंग सेमच. लक्षात आलं. युनिट व्हेक्टरला डिनोट करतात बाय ड्रॉइंग इंग्लिश अल्फाबेट कॅरिंग कॅप ऑन इट्स हेड. क्लिअर. सो युनिट व्हेक्टर म्हणजे व्हेक्टर हॅविंग मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1 अँड डिरेक्शन सेम ॲज दॅट ऑफ पॅरेंट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर फॉर्म्युला असतो पॅरेंट व्हेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ पॅरेंट व्हेक्टर. युनिट व्हेक्टरचा फॉर्म्युला असतो पॅरेंट व्हेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ पॅरेंट व्हेक्टर. देअरफॉर ए कॅप इज इक्वल टू व्हेक्टर ए अपॉन ए. बरोबर आहे. एवर ॲरो काढत असाल तर तो व्हेक्टर ए झाला, आणि ॲरो काढला नाही की त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड झाली. किंवा असं लिहिलं तरी चालेल, ए कॅप इज इक्वल टू व्हेक्टर ए अपॉन मॉड्युलस ऑफ व्हेक्टर ए. मॉड्युलस ऑफ व्हेक्टर ए म्हणजेच व्हेक्टर एची मॅग्निट्यूड. तर हे आपल्याला कायम लागणार आहे. लक्षात आलं. युनिट व्हेक्टरचा फॉर्म्युला काय आहे, युनिट व्हेक्टर इज इक्वल टू पॅरेंट व्हेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ पॅरेंट व्हेक्टर. देअरफॉर ए कॅप इज इक्वल टू व्हेक्टर ए अपॉन ए. ए कॅप इज इक्वल टू व्हेक्टर ए डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ व्हेक्टर ए. हे झालं युनिट व्हेक्टर. क्लिअर झालं. अ व्हेक्टर हॅविंग मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1 अँड डिरेक्शन सेम ॲज दॅट ऑफ पॅरेंट व्हेक्टर इज कॉल्ड ॲज युनिट व्हेक्टर. ओके, आता पुढचा पॉईंट आहे, तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, झिरो व्हेक्टर. झिरो व्हेक्टर. आता नीट लक्ष द्या. व्हेक्टर क्वांटिटीज आर द क्वांटिटीज विच पजेस बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. व्हेक्टरना मॅग्निट्यूड पण असते आणि व्हेक्टरना डिरेक्शन पण असते. आता व्हेक्टरची मॅग्निट्यूड झिरो होऊ शकते, पण डिरेक्शन झिरो होणार नाही. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल सपोज करा मी उभा असेल तर माझं डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड झिरो असेल, पण डिरेक्शन झिरो नसेल. त्या केसमध्ये ती डिरेक्शन असेल ती रॅन्डम डिरेक्शन असेल. त्या केसमध्ये तुम्हाला माझी एक्झॅक्ट डिरेक्शन सांगता येणार नाही. बरोबर आहे. मी जर एका जागेवर उभा असेल तर माझा डिस्प्लेसमेंट व्हेक्टर असेल, त्याची मॅग्निट्यूड झिरो असेल, पण डिरेक्शन झिरो असणार नाही. त्या केसमध्ये डिरेक्शन नॉट डिफाईन्ड असेल, तुम्हाला एक्झॅक्ट डिरेक्शन सांगता येणार नाही. असे व्हेक्टर असतात, यांना म्हणतात झिरो व्हेक्टर. अ व्हेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड अँड एनी आर्बिटरी डिरेक्शन, एनी रॅन्डम डिरेक्शन इज कॉल्ड ॲज झिरो व्हेक्टर. कळलं. एक व्हेक्टर असं आहे ज्याची मॅग्निट्यूड झिरो आहे आणि डिरेक्शन आर्बिटरी आहे. आर्बिटरी याचा अर्थ त्या इन्स्टंटला तुम्हाला एक्झॅक्ट डिरेक्शन सांगता येत नाही. असे व्हेक्टर म्हणजे नल व्हेक्टर और झिरो व्हेक्टर. नल व्हेक्टर और झिरो व्हेक्टर. फॉर एक्झाम्पल सपोज करा मी उभा आहे. मी उभा असेल तर माझा व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे, त्याची मॅग्निट्यूड झिरो असेल. बरोबर आहे.
आणि त्या केसमध्ये माझी मोशन स्टार्ट झाल्यानंतर मी एक्झॅक्टली कोणत्या डिरेक्शनला ट्रॅव्हल करेल ते तुम्हाला सांगता येत नाही, म्हणून ती डिरेक्शन आर्बिटरी झाली. असे वेक्टर ज्यांची मॅग्निट्यूड 0 आहे पण डिरेक्शन आर्बिटरी आहे, अशा वेक्टरला म्हणतात झिरो वेक्टर. लक्षात आलं? अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड अँड एनी आर्बिटरी ऑर रँडम डिरेक्शन आर कॉल्ड ॲज नल वेक्टर और झिरो वेक्टर. नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर यांना इंडिकेट करतात, यांना शो करतात बाय सिम्बॉल, दिस सिम्बॉल. झिरो काढून त्याच्या डोक्यावर ॲरो. लक्षात आलं? तर हा झाला झिरो वेक्टर. ओके, आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ झिरो वेक्टर. झिरो वेक्टर मल्टिप्लाइड बाय एनी नॉन झिरो रियल नंबर you will get a null vector. n is 1 2 3 like that. A zero vector multiplied by any non-zero real number you will get a zero vector. Zero vector multiplied by 0 then you will get null vector. झिरो वेक्टरला ऐका, झिरो वेक्टरला नंबरनं मल्टिप्लाय केलं यू विल गेट नल वेक्टर. झिरो वेक्टरला झिरोनं मल्टिप्लाय केलं यू विल गेट नल वेक्टर. झिरो वेक्टर इज मल्टिप्लाइड बाय अ स्केलर क्वांटिटी. एम इज स्केलर क्वांटिटी. Zero vector multiplied by scalar quantity you will get a null vector. Zero vector is multiplied by vector quantity then also you will get null vector. तर these are properties of zero vector. Zero vector म्हणजे काय लक्षात आलं? एक वेक्टर असा आहे ज्याची मॅग्निट्यूड 0 आहे आणि त्याची डिरेक्शन त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला सांगता येत नाही, म्हणजे ती रँडम आहे किंवा आर्बिटरी डिरेक्शन आहे. अशा वेक्टरना म्हणतात नल वेक्टर और झिरो वेक्टर. झिरो वेक्टर मल्टिप्लाइड बाय एनी नॉन झिरो रियल नंबर यू विल गेट नल वेक्टर. झिरो वेक्टर मल्टिप्लाइड बाय झिरो यू विल गेट झिरो वेक्टर. झिरो वेक्टर मल्टिप्लाइड बाय स्केलर क्वांटिटी यू विल गेट अ झिरो वेक्टर. झिरो वेक्टर मल्टिप्लाइड बाय वेक्टर क्वांटिटी यू विल गेट झिरो वेक्टर. आता झिरो वेक्टरचे एक्झाम्पल विचारले तर सपोज करा तुम्ही उभे असाल, एक ऑब्जेक्ट आहे तो स्टेशनरी आहे, तर स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल त्याचं डिस्प्लेसमेंट हा नल वेक्टर असेल. स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल, एखादा ऑब्जेक्ट ॲट रेस्ट पोझिशन असेल तर त्या ऑब्जेक्टचं व्हिलॉसिटी हा नल वेक्टर असेल. एक ऑब्जेक्ट युनिफॉर्मली मूव्ह होतोय, आता युनिफॉर्मली मूव्ह होत असेल तर व्हिलॉसिटी कॉन्स्टंट झाली. ॲक्सलरेशन म्हणजे चेंज इन व्हिलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम. आता एक बॉडी जर युनिफॉर्मली मूव्ह होत असेल तर व्हिलॉसिटी कॉन्स्टंट झाली, याचा अर्थ चेंज इन व्हिलॉसिटी 0 झालं, म्हणजे ॲक्सलरेशन पण 0 झालं. मी काय म्हणतोय कळतंय का? एक बॉडी युनिफॉर्मली मूव्ह होते, ती बॉडी जर युनिफॉर्मली मूव्ह होत असेल तर तिची व्हिलॉसिटी कॉन्स्टंट असेल. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो चेंज इन व्हिलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम. मग व्हिलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हिलॉसिटी 0 झालं, म्हणजे ऑब्व्हियसली ॲक्सलरेशन 0 झालं. मग हे देखील नल व्हेक्टरचं एक्झाम्पल आहे. अ बॉडी मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हिलॉसिटी देन ॲक्सलरेशन इज नल वेक्टर. सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ नल वेक्टर. क्लिअर झालं? देन पुढचं आहे ते म्हणजे ऑर्थोगोनल ट्रायड ऑफ युनिट वेक्टर. आता बघा आपल्याकडे 3 कोऑर्डिनेट ॲक्सिस असतात, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. हे तिन्ही ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आता युनिट वेक्टर आय कॅप इट इज ॲक्टिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. unit vector j cap acting along y axis, unit vector k cap
ॲक्टिंग अलॉंग झेड ॲक्सिस. हे 3 युनिट वेक्टर आहेत. हे सिम्बॉल स्टँडर्ड आहे. इथून पुढे आय कॅप असं आलं याचा अर्थ तो वेक्टर कायम कसा ॲक्ट होणार आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस. जे कॅप आलं याचा अर्थ तो वेक्टर कायम कसा ॲक्ट होणार आहे, अलॉंग वाय ॲक्सिस. के कॅप आलं याचा अर्थ तो वेक्टर कायम कसा ॲक्ट होणार आहे, अलॉंग झेड ॲक्सिस. आय जे के हे 3 युनिट वेक्टर एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतात आणि ते ॲक्ट होतात अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. यांना म्हणतात ऑर्थोगोनल ट्रायड ऑफ युनिट वेक्टर. लक्षात आलं. युनिट वेक्टर आय जे के आर ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. हे 3 वेक्टर असतात, त्यांना म्हणतात ऑर्थोगोनल ट्रायड ऑफ युनिट वेक्टर. ऑर्थोगोनल याचा अर्थ परपॅन्डिक्युलर, ट्रायड म्हणजे 3. तर हे 3 युनिट वेक्टर आहेत, ते ॲक्ट होतात रिस्पेक्टिव्हली अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस अँड अलॉंग झेड ॲक्सिस. these vectors are called as orthogonal triad of unit vector. क्लिअर झालं. आता पुढचं बघा. माझ्याकडे ही एक बॉडी आहे. ह्या बॉडीवर डिफरंट फोर्स ॲक्ट झालेत. हे 10 न्यूटन, हे 10 न्यूटन. दिस इज 15 न्यूटन, दिस इज 5 न्यूटन and this is 10 न्यूटन. ह्या बॉडीवर डिफरंट फोर्स ॲक्ट होत आहे. आता हे 2 फोर्स एकमेकाला कॅन्सल करतील कारण ते त्यांची मॅग्निट्यूड सेम आहे आणि डिरेक्शन अपोजिट आहे. आता टुवर्ड्स राईट ॲक्ट होणारे फोर्स किती आहेत, 15 + 5 म्हणजे 20. आणि टुवर्ड्स लेफ्ट ॲक्ट होणारा फोर्स किती आहे, 10 न्यूटन आहे. मग ह्या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट म्हणजे हा फोर्स आला 10 न्यूटन टुवर्ड्स राईट, बरोबर आहे. हे 20 न्यूटन म्हणजे असं झालं. हे 2 व्हर्टिकलवाले फोर्स एकमेकाला कॅन्सल झाले, बरोबर आहे. हा 10 न्यूटन आहे आणि ह्या दोघांनी हे 2 फोर्स आहेत, हे सेम डिरेक्शनला ॲक्ट होत आहेत म्हणजे यांची सम किती आली, 20 न्यूटन आली. आता ह्या बॉडीवर 2 फोर्स अपोजिट डिरेक्शनला ॲक्ट झालेत, बरोबर आहे. म्हणजे या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट आला हा फोर्स 10 न्यूटन, बरोबर आहे. 20 - 10. आता लक्ष द्या, हा 10 न्यूटन आहे. हा बॉडीवर जे इंडिव्हिज्युअल फोर्स ॲक्ट झाले होते ह्या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट आहे. याला म्हणतात रिझल्टंट वेक्टर. लक्षात आलं. अ वेक्टर विच इज अ कंबाईन इफेक्ट ऑफ all individual vector acting on body is called as a resultant vector. A vector which produce combined effect of all individual vectors acting on body is called as resultant vector. Okay, resultant vector म्हणजे काय लक्षात आलं, जो वेक्टर बॉडीवर जे इंडिव्हिज्युअल वेक्टर ॲक्ट होत आहेत त्यांचा कंबाईन इफेक्ट रिप्रेझेंट करतो त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. ओके. देन कंपोनंट ऑफ वेक्टर. इंडिव्हिज्युअल वेक्टर ॲक्टिंग ऑन बॉडी हुच कंबाईन इफेक्ट इज अ रिझल्टंट वेक्टर. तर त्या इंडिव्हिज्युअल वेक्टरना म्हणायचं कंपोनंट ऑफ वेक्टर. अ वेक्टर विच रिप्रेझेंट इंडिव्हिज्युअल वेक्टर ॲक्टिंग ऑन बॉडी हुच कंबाईन इफेक्ट इज अ रिझल्टंट वेक्टर इज कॉल्ड ॲज is called as component of vector, are called as component of vector. इंडिव्हिज्युअल वेक्टर जे बॉडीवर ॲक्ट होत आहेत ज्यांचा कंबाईन इफेक्ट म्हणजे रिझल्टंट वेक्टर असतो त्यांना म्हणायचं कंपोनंट ऑफ वेक्टर. लक्षात आलं. आता हे कंपोनंट जर एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांना म्हणायचं रेक्टँग्युलर कंपोनंट ऑफ वेक्टर और ऑर्थोगोनल कंपोनंट ऑफ वेक्टर. क्लिअर झालं. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे फ्री वेक्टर. फ्री वेक्टर आर द वेक्टर्स हुज स्टार्टिंग पॉईंट इज फिक्स्ड. ज्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट फिक्स आहे अशा वेक्टरना म्हणायचं फिक्स वेक्टर. अ वेक्टर हॅव्हिंग स्टार्टिंग पॉईंट फिक्स आर कॉल्ड ॲज फिक्स्ड वेक्टर. ज्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट फिक्स असतो
अशा वेक्टरना म्हणायचं फिक्स्ड वेक्टर और लोकॅलाइज्ड वेक्टर, नॉन लोकॅलाइज्ड वेक्टर. लक्षात आलं. ज्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट फिक्स असतो अशा वेक्टरना म्हणायचं फिक्स्ड वेक्टर. तर पुढचा येते म्हणजे फ्री वेक्टर. अ वेक्टर whose starting point is not fixed are called as free vector. A vector whose starting point is not fixed is called as free vector, are called as free vectors. क्लिअर झालं. पुढचं वेक्टर आहे तो म्हणजे पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर, a vector which locate position of particle with respect to origin of coordinate system, त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. आता बघा हे एक्स वाय प्लेन आहे, ह्याच्यामध्ये हा पार्टिकल आहे. आता ह्या पार्टिकलच्या पोझिशनला आपल्याला लोकेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम. मग त्यासाठी मी एक वेक्टर ड्रॉ केला. हा वेक्टर ह्या पार्टिकलच्या पोझिशनला लोकेट करतोय विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम. याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर कायम डिनोट करतात विथ इंग्लिश अल्फाबेट आर. लक्षात आलं. जो वेक्टर पार्टिकलची पोझिशन लोकेट करतो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. क्लिअर झालं. पुढची वेक्टरची टाईप आहे ते म्हणजे पोलर वेक्टर. त्यांनाच म्हणतात ॲक्झियल वेक्टर, त्यांनाच म्हणतात ट्रू वेक्टर. ओके. आता जे वेक्टर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करतात, अ वेक्टर विच ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आर कॉल्ड ॲज पोलर वेक्टर और रियल वेक्टर, ट्रू वेक्टर. जे वेक्टर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करतात त्यांना म्हणायचं पोलर वेक्टर और रियल वेक्टर और ट्रू वेक्टर. लक्षात आलं. ह्यांना ॲक्झियल म्हणत नाही, सॉरी. जे वेक्टर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करतात त्यांना म्हणायचं रियल वेक्टर. आता जनरली न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ओबे कुठे होतात? लिनियर मोशनमध्ये. सो ऑल वेक्टर क्वांटिटी असोसिएट विथ लिनियर मोशन आर कॉल्ड ॲज पोलर वेक्टर. मग व्हिलॉसिटी, ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट, फोर्स या सगळ्यांना म्हणायचं पोलर वेक्टर. जे वेक्टर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करतात त्यांना म्हणायचं पोलर वेक्टर और रियल वेक्टर. अगदी साधं एक्झाम्पल, आपल्याकडे एक बॉल आहे. त्या बॉलला मी या डिरेक्शननं किक केलं तर बॉल ऑब्व्हियसली याच डिरेक्शनला मूव्ह होईल. ज्या डिरेक्शनला फोर्स होता त्याच डिरेक्शनला बॉलची डिस्प्लेसमेंट झालं, त्याच डिरेक्शनला बॉल मूव्ह झाला. तर या केसमध्ये डिस्प्लेसमेंट ऑफ बॉल हा पोलर वेक्टर झाला, रियल वेक्टर झाला. जे वेक्टर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करतात त्या वेक्टरना म्हणायचं पोलर वेक्टर. जनरली न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होतात इन लिनियर मोशन. सो ऑल वेक्टर क्वांटिटी असोसिएट विथ लिनियर मोशन आर कॉल्ड ॲज पोलर वेक्टर और रियल वेक्टर. तर पुढचं आणि लास्ट आहे ते म्हणजे नॉन पोलर वेक्टर. नॉन पोलर त्यांनाच म्हणतात ॲक्झियल, त्यांनाच म्हणतात व्हर्च्युअल, और शूडो फोर्स. नॉन पोलर, ॲक्झियल, व्हर्च्युअल और शूडो फोर्स. वेक्टर क्वांटिटी विच डज नॉट ओबे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आर कॉल्ड ॲज नॉन पोलर वेक्टर. लक्षात आलं. ज्या वेक्टर क्वांटिटी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करत नाही त्यांना म्हणायचं नॉन पोलर वेक्टर. आता जनरली न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होत नाहीत सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये. मग ज्या क्वांटिटी सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनशी रिलेट करतात त्यांना म्हणायचं नॉन पोलर वेक्टर. लक्षात आलं. जे वेक्टर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करत नाहीत
त्यांना म्हणायचं नॉन पोलर वेक्टर. लक्षात आलं. आता जनरली न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होत नाहीत सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये. सो ऑल वेक्टर क्वांटिटी असोसिएट विथ सर्क्युलर ऑर रोटेशनल मोशन दे आर कॉल्ड ॲज नॉन पोलर वेक्टर. अगदी साधं एक्झाम्पल सांगतो. सपोज करा एक कार ट्रॅव्हल करते अलॉंग अ कर्व रोड. आता कारला कर्व रोडवरून ट्रॅव्हल करायचं असेल तर कारचा ड्रायव्हर एक फोर्स अप्लाय करेल. तो फोर्स ॲक्ट होईल अलॉंग रेडियस ऑफ कर्व रोड टुवर्ड्स दी सेंटर. बरोबर आहे. कारच्या टायर्सवर हा फोर्स असणार आहे जो ॲक्ट होतोय अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. किंवा आपण असं म्हणूयात पहिल्यांदा कार स्ट्रेट रोडवरून ट्रॅव्हल करते आणि त्या स्ट्रेट रोडच्या एंडला एक टर्न आहे. ही कार तुम्ही त्या कारच्या आतमध्ये बसलाय. आता कार आणि तुम्ही रिलेटिव्ह मोशनमध्ये. जर कारची व्हेलॉसिटी 60 किलोमीटर असेल तर तुमची व्हेलॉसिटी पण किती असणार 60 किलोमीटर बिकॉज यू अँड कार आर इन रिलेटिव्ह मोशन. कार जर सपोज करा ईस्टला मूव्ह होत असेल तर तुमची डिरेक्शन ऑफ मोशन देखील ईस्ट असणार आहे. कारचं ॲक्सलरेशन जर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर तुमचं ॲक्सलरेशन देखील 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. कारवर फोर्स जर 100 न्यूटन असेल तर तुमच्यावरचा फोर्स पण 100 न्यूटन असणार आहे. बरोबर आहे. तर कार आणि तुम्ही रिलेटिव्ह मोशनमध्ये आहे त्यामुळं कारचे सगळे पॅरामीटर तुमच्यासाठी पण असणार आहेत. आता कार कर्व रोडवरून ट्रॅव्हल करते. मग कर्व रोडवरून ट्रॅव्हल होण्यासाठी ड्रायव्हर कारच्या टायर्सवर फोर्स अप्लाय करेल. तो फोर्स ॲक्ट होईल अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर. त्यामुळं कारचे टायर्स असतील ते इनवर्डला टर्न झाले ऑन अकाउंट ऑफ रिलेटिव्ह मोशन. तुम्ही कुठे टर्न व्हायला पाहिजे इनवर्डला टर्न व्हायला पाहिजे. पण प्रॅक्टिकली तुम्ही टर्न कुठे होता आउटवर्डला टर्न होता. बघा कार ज्या वेळेला इनवर्डला टर्न करते त्यावेळेला ड्यू टू इनर्शिया तुम्ही कोणत्या साईडला मूव्ह झालेले असता आउटवर्डला मूव्ह झालेले असता. मग आता या केसमध्ये फोर्स आणि मोशन सेम डिरेक्शनला आलेले नाही आहेत. फोर्स कसा आहे अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर आहे. तर पॅसेंजरची मोशन कशी झाली अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर. या केसमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ओबे झाले नाही आहेत. मग असे वेक्टर जे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ओबे करत नाही त्यांना म्हणतात नॉन पोलर वेक्टर. ओके. जनरली न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ओबे होत नाही सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनमध्ये. म्हणून ज्या वेक्टर क्वांटिटी असोसिएट करतात विथ सर्क्युलर ऑर रोटेशनल मोशन आर कॉल्ड ॲज नॉन पोलर वेक्टर. यांचे एक्झाम्पल म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर मोमेंटम ऑल आर नॉन पोलर वेक्टर. आता हे वेक्टर असतात हे कायम ॲक्ट होतात अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन पॅरलल टू ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणून यांना काय म्हणतात ॲक्झियल वेक्टर. लक्षात आलं. नॉन पोलर वेक्टर म्हणजे काय समजलं जे वेक्टर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ओबे करत नाही त्यांना आपण म्हणतो नॉन पोलर वेक्टर. जनरली न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होत नाहीत इन सर्क्युलर मोशन ऑर रोटेशनल मोशन. सो ऑल वेक्टर क्वांटिटी असोसिएट विथ सर्क्युलर ऑर रोटेशनल मोशन आर कॉल्ड ॲज नॉन पोलर वेक्टर. ह्यांचे एक्झाम्पल म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सलरेशन, अँग्युलर मोमेंटम. हे लक्षात ठेवायला अगदी सोपं असतं. ज्या क्वांटिटीच्या अगोदर अँग्युलर असं वर्डिंग येईल ते सगळे कोणते वेक्टर असतात नॉन पोलर वेक्टर असतात. लक्षात आलं. ह्या वेक्टरची डिरेक्शन इंडिकेट करतात बाय युजिंग राईट हँड थंब रूल. हे तुम्हाला 10thला मॅग्नेटिक इफेक्टमध्ये झालं असेल राईट हँड थंब रूल. ह्या वेक्टरची डिरेक्शन कायम कशी असते पॅरलल टू ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणून यांना ॲक्झियल वेक्टर म्हणतात. लक्षात आलं. आता हे वेक्टर आहेत ह्यांचा एक्झिस्टन्स आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करता येत नाही. मी मगाशी म्हटलं तसं कार इनवर्डला टर्न झाले कारवरचा फोर्स कोणत्या डिरेक्शनला आहे इनवर्ड डिरेक्शनला आहे. मग पॅसेंजर कुठे मूव्ह व्हायला पाहिजेत इनवर्डला मूव्ह व्हायला पाहिजेत. पण ते प्रॅक्टिकली कुठे मूव्ह झाले आउटवर्डला मूव्ह झाले. असं का झालं याचं थेरॉटिकल एक्सप्लेनेशन म्हणजे इनर्शिया. बरोबर आहे. ती इनर्शियामुळे आउटवर्डला मूव्ह झाले. पण याला मॅथमॅटिकल प्रूफ नाही आहे.
म्हणजे हे वेक्टर असे आहेत की ज्यांचा एक्झिस्टन्स आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करता येत नाही, म्हणून यांना आपण कोणते वेक्टर म्हणतो? व्हर्च्युअल वेक्टर. लक्षात आलं? तर पोलर वेक्टर आणि नॉन पोलर वेक्टर हे फिजिक्समधल्या दोन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वांटिटीज आहेत. पोलर वेक्टर म्हणजे जे वेक्टर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करतात ते, बरोबर आहे. जनरली न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होतात इन अ लिनियर मोशन. सो ऑल वेक्टर क्वांटिटी असोसिएट विथ लिनियर मोशन आर कॉल्ड ॲज पोलर वेक्टर. तर जे वेक्टर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करत नाही त्यांना म्हणतात नॉन पोलर वेक्टर. जनरली न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होत नाहीत इन सर्क्युलर मोशन ऑर रोटेशनल मोशन. सो ऑल वेक्टर क्वांटिटी असोसिएट विथ सर्क्युलर ऑर रोटेशनल मोशन त्यांना म्हणतात नॉन पोलर वेक्टर. ह्यांचे एक्झाम्पल म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सलरेशन, अँग्युलर मोमेंटम. हे ओळखायला अगदी सोपं असणार आहे. ज्या वेक्टर क्वांटिटीच्या अगोदर अँग्युलर असं वर्डिंग येतं ते सगळे नॉन पोलर वेक्टर असतात. हे कायम ॲक्ट होतात पॅरलल टू ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणून यांना काय म्हणायचं? ॲक्झियल वेक्टर. ह्यांचा एक्झिस्टन्स आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करता येत नाही, म्हणून यांना व्हर्च्युअल वेक्टर म्हणतात. क्लिअर झालं? सो ऑल दीज आर टाईप्स ऑफ वेक्टर. ह्याच्या नोट्स मी तुम्हाला सेंड करतो, ते लिहून काढा आणि हे सगळं लर्न करा. हे सगळं थेरॉटिकल आहे, तुम्हाला लर्न करावं लागेल. क्लिअर झालं? ठीक आहे, थांबूया.